आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। मेळघाटाजवळ भीषण अपघात, बस पुलावरून कोसळली, 6 जणांचा जागीच मृत्यू, 50 जखमी। अमरावती येथील अतिदुर्गम भागात मेळघाटाजवळ बसचा भीषण अपघात झालाय। सेमाडोहजवळ खासगी प्रवासी बस पुलावरून खाली कोसळली आणि या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। सेमाडोहजवळ एका वळणावर खासगी बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। या अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून स्थानिकांनी आणि बचाव पथकाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढत उपचारासाठी तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले। या बसमध्ये सर्वाधिक शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। अमरावतीतील मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे। घाटातील वळणाच्या मागावरच हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार ही खासगी बस अमरावती येथून धारणीच्या दिशेने निघाली होती। 8:30च्या सुमारास सेमाडोह नजीकच्या परिसरात धोक्याच्या वळणावरून जाताना बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस पुलावरून धाडकन खाली कोसळली। यावेळी बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी होते। त्यातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले। जखमींना सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत। अपघातानंतर स्थानिक प्रशासनानं तातडीनं मदत कार्य सुरू केलंय। स्थानिक रहिवाशांनी देखील मदतीचा हात पुढे केला आणि जखमींना प्राथमिक उपचारासाठी पाठवले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचं कारण शोधत तपास सुरू केला। अमरावतीच्या मेळघाट परिसरात जीवघेणी प्रवासी वाहतूक होत असते, मात्र वाहतूक पोलिसांचं जीवघेण्या वाहतुकीकडे दुर्लक्ष होतं। या ठिकाणी अनेक रस्ते आडवळणाचे जीवघेणी प्रवासी वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन या मार्गावर अधिक सुरक्षा उपाययोजना प्रशासनाने करावी अशी मागणी स्थानिकांनी वेळोवेळी केली आहे। योग्य सूचना फलक लावावेत आणि रस्त्याची व्यवस्थित देखभाल करावी अशी मागणी देखील करण्यात येते आहे।